वारंवार त्रास देते, अशा प्रकारची ही तक्रार होती. काय नेमका त्रास आपल्याला होत होता आणि आपण काय तक्रार केली? नाही, त्रास द्यायचा विषय नव्हता. फक्त ती मला फोन व्हिडिओ व्हॉट्सअप कॉल करायचे, फोटो पाठवायचे. तर मी एकदा मग ब्लॉक केला, आणि एकदा दुसऱ्या नंबरने परत पाठवायचे, व्हिडिओ कॉल करायचे, परत मी ब्लॉक केला. असं वारंवार 1-2 वेळा घडला. त्यानंतर मी समोरच्या व्यक्तीला सांगितलं, बाबा मी पोलीस कंप्लेंट करतोय, तुम्ही असं काय पाठवू नका. त्यानंतर ऐकल्यानंतर मी लाईव्हला मी राहतो हिरानंदन मेडर्समध्ये, मला चित्रसर पोलीस स्टेशनला मी काल कंप्लेंट केली आणि आमचे DSP साहेब प्रशांत कदम साहेबांची भेट घेतली आणि रितसर मी कंप्लेंट केली. एवढाच विषय. आणि पोलिसांचा पूर्ण विश्वास आहे. रितसर कंप्लेंट दाखल झाल्यानंतर रितसर ते तपास करतील. आरोपी पकडला गेल्यानंतर त्यांच्या स्टेटमेंटमधून त्याच्या मागे कुठला राजकीय हेतू असेल किंवा त्याच्या मागे कोण असेल तर आपलं स्पष्ट होईल. आता निवडणुका जवळ आलीत, कुठेतरी बदनामीचं प्रकरण होते आणि म्हणून त्या कारणाने आपण हा तपास योग्य रीतीने चालू आहे आणि त्याचा तुम्हाला सगळ्यांना निष्पन्न होईल. हनी ट्रॅप वगैरे असा प्रकार नाही. मी त्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही किंवा तिने मला पाहिलेलं नाहीये. मी कधी व्हिडिओ कॉल फक्त फोटो वगैरे असतील, फोटो वगैरे पाठवणे वगैरे हा प्रकार होता, SMS करणं प्रकार होता. आणि मग मला मदत पाहिजे, पैसे वगैरे पाहिजे, मी सरळ कंप्लेंट केली. एवढाच विषय बोलणार. सर, किती त्रास जाणवतो? कारण की सगळं तुम्ही तर पॉलिटिकल लोक आहात, सर्वसामान्य लोकांना अशा प्रकारचा किती त्रास जाणवतो? मला बाकीच्यांचं माहित नाही, कारण मला जे झालं, जे जाणवलं, आणि मी एका कुठलाही वेळ न लावता मला गणपतीच्या उत्सवामध्ये आता वेळ नव्हता, नवरात्री उत्सव चालू होते आणि जसं मला वेळ भेटला तसंच मी सरळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून रिसर कंप्लेंट केली आणि गावी पण माझ्या पोलीस स्टेशनला सूचना केल्या सगळ्या. मागील 2 टर्म पासून खट्टा प्रवास आपला पाहिलेला आहे आणि आमदार झाल्यानंतर आमदाराची प्रतिमा मलिन करण्याचा हा कोणाचा डाव असू शकतो का? नाही, होऊ शकेल. आज मी सांगितलं ना की जेव्हा आता कंप्लेंट केल्यानंतर रिसर जे कोण आहे आरोपी त्यांच्या मागे अटक होईल, त्यांच्या तपासून निष्पन्न होईल. मला माझ्या मागे कोण लागलेत, कारण ते मी कसं काय बोलू शकत नाही ना. तपास चालू आहे, पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे आणि ते गांभीर्याने घेऊन तपास करून त्यांच्यामध्ये निष्पन्न होईल. 2-3 दिवसात सर्वच क्लिअर होईल. त्यानंतर आपल्याला कळेल का आपल्या मागे काय बाबा काय. आणि आता काय राजकारण म्हणजे म्हटलं तर राजकारणाच्या गोष्टी कोणी नाही कोणी विरोध असे करत असतात. आता सगळ्या निवडणुका आलेत. आम्ही निवडणुकीच्या ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल किंवा पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आम्ही गांभीर्याने आम्ही त्याच्याकडे लक्ष आहे. आम्हाला अशा फालतू गोष्टी लक्षात नाहीये. खरे वारंवार घडी प्रत्येक वेळा मोबाईल चेंज करून असे पाठवत होते. मला नाईलाज होता. मी त्यांना समोरच्याला वॉर्निंग पण दिली की मला पोलीस कंप्लेंट करायला लागली, सर्व बंद करा. नवीन नंबर दिल्यामुळे मला माझा नाईलाज झाला. मी काल रिसर पोलीस कंप्लेंट केली आणि पोलीस वरती पूर्ण विश्वास आहे. योग्यरित्या तपास सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्या आरोपीला अटक करू. सर, पैशाची देखील मागणी केली होती असं मला तुम्ही सांगता की नवरात्रीमध्ये वेळ होता, गणेशोत्सव दरम्यान वेळ होता. 10-15 दिवस 15-20 दिवस नेमके त्या व्यक्तीला 1 महिना सातत्याने चालू. मी वेगवेगळ्या नंबरने येत होता आणि मला आमच्याकडे खरंच मी शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार 4 दिवस मतदारसंघात असतो. मंगळवार, बुधवार विधानसभेमध्ये कॅबिनेट असलेल्या मंत्री मध्ये भेटतात, विकासाची कामं असतात, जनतेची कामं असतात. गुरुवारी ठाणा ऑफिसला असतो. म्हणून काल मी परवा रात्री मी बोलून सर्व रिसर कंप्लेंट केली. सर, पैशाची देखील मागणी केली होती. काय नेमकं कारण होतं काय? आणि मी काय सर्व जे काय होतं मी पोलिसांना सर्व डिपार्टमेंटला दिलेलं आहे. त्याने अकाउंट नंबर दिला, पोलिसांनी मी सर्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि सगळं मी माझ्याकडचं डिलीट करून पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आणि तिकडे तुम्हाला जे काय असले सविस्तर भेटू शकते. थँक्यू.